नियोजन करणं अगदी गरजेचं आहे यावर. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे हे विचारण्यासाठी मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडे सुभाषजी. पण आता मी हाच प्रश्न घेऊन पुन्हा एकदा अभिजित घोरपडे यांच्याकडे जाते. अभिजित, तुम्ही आता जो प्रश्न विचारला मी त्यांना की खरोखरच 88% सरासरीचा पाऊस होईल म्हणजे तितकाच गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे का यावेळेला? आणि दुसरं म्हणजे मे ते जुलै परिणाम असेल आणि मग नंतर असं म्हटलं गेलंय करणास, तर मग ऑगस्ट नंतर पावसाची तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे का का नाही? हे संकट खूप गंभीर आहे आणि दीर्घकाळ चालणार आहे. ओके. खरं तर हवामान विभाग जो असतो तो 2 टप्प्यांमध्ये आपल्या मान्सूनचा अंदाज व्यक्त करतं. पहिल्या टप्प्यातला जो अंदाज व्यक्त केला गेलाय हा संपूर्ण देशासाठीचा जो अंदाज आहे तो 92% आहे, जो एप्रिलच्या मध्यावर आला. आणि दुसऱ्या टप्प्यातला जो अंदाज आहे तो अंदाज मे महिन्याच्या अखेरीस येईल. पण वेगवेगळ्या राज्यातल्या मंत्र्यांना किंवा धोरणकर्त्यांना हवामान विभागाकडून इनपुट्स दिले जातात, कारण जेणेकरून त्यांना आधी पूर्वतयारी करता यावी. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज जे जाहीर केलेले ते निश्चितपणे हवामान विभागाकडून त्यांना आधीच या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती दिलेली असणार आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांनी जो 88% सांगितलेला आहे तो. पण देशासाठीचा हा नंतर अंदाज येईलच. आता हा जो अंदाज दिलाय त्याचा अंदाज याच्यावर निश्चितपणे एल निनोची छाया आहे, एल निनोचा प्रभाव आहे. एल निनो म्हणजे भारताच्या हवामानावर किंवा पावसावर विपरीत परिणाम करणारा घटक. आता या वर्षीची एल निनोची स्थिती आता येऊ घातलेली आहे. आता एल निनो विकसित होतोय, डेव्हलप होतोय आणि त्याचा प्रभाव आतापर्यंत जे काही चित्र आहे त्याच्यामध्ये तज्ञ किंवा हवामान विभाग हे सगळं मॉनिटर करतो. त्याच्यामध्ये असं दिसतंय की जून जुलै ऑगस्ट पर्यंत निश्चितपणे त्याचा प्रभाव राहील. आणि एल निनो एकदा त्याचा प्रभाव सुरू झाला तर लगेच तो थांबतो असं होत नाही. त्याच्यामुळं या पावसाळ्यात आपल्या संपूर्ण पावसाळ्याभर त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. तो समजा जर उशिरा सुरू झाला असता, त्याचा प्रभाव उशिरा सुरू झाला असता तर कदाचित सुरुवातीला चांगला पाऊस होणं आणि नंतर पावसाचं प्रमाण कमी होणं असं कदाचित झालं असतं. पण आता या पावसाळ्यावर त्याचा प्रभाव राहील अशी सध्याची तरी स्थिती आहे. बर, ठीक आहे. सुभाषजी, याच अनुषंगाने जर आपण असं समजलं किंवा असं आपण म्हणलं की याचा अर्थ कुठेतरी दुष्काळ सदृश परिस्थिती होण्याची खूप मोठी दाट शक्यता आहे, तर आता शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने या संकटाशी दोन हात करायचे? असं आहे की आपण असं गृहीत धरूया की जो काही आताचा सध्याचा जो अंदाज आहे याच्याप्रमाणे एक जर पावसाळा जर समजा पाऊस थोडा उशिरा सुरू झाला असं समजू आपण, परंतु जो काही पाऊस मिळेल तो आता तो नंतरचा केव्हा मिळेल हे निश्चित आपल्याला सांगता येत नाही या परिस्थितीमुळे. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी एकच करायला पाहिजे की ज्या शेतकऱ्यांचे शेत थोडेसे कमी उतारायचे आहे, सपाट आहे, त्या शेतकऱ्यांनी आता त्यांनी जेव्हा शेती तयार होऊन पावसाची वाट असते पेरणीची, अशा वेळी सरळ ट्रॅक्टरला नागर लावायचा आणि 20 मीटर बाय 20 मीटरवर आडवे उभे चर मारून वाफे तयार करायचे की जेणेकरून पडणारा जो पाऊस आहे आलेला तो जास्तीत जास्त आपल्या शेतात मुरेल, वाहून न जाता, आणि त्याचा पूरक ओलावा आपल्या शेतामध्ये तयार होईल. ज्यांचं एकतर्फी उताराचं शेत असेल त्यांनी उताराला आडवे चर मारावे की जेणेकरून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होईल आणि पाणी मुरेल शेतामध्ये. आणि एक तर कंट्रोल शेती हा एक वेगळा विषय आहे. तर समतल शेती जर चर काढले तर त्याचे फायदे अनेक आहेत. आपल्याला आता आपण अनेकदा चर्चा केली, विद्यापीठाने याच्या शिफारसी पण केलेल्या आहे की जर उताराला आडवी जरी पेरणी केली तरी जवळपास पावसाचं जवळपास 40 ते 45% पाणी तसंच जास्त जिरतं शेतामध्ये वाहून जाण्यापेक्षा, म्हणजे तो ओलावा निर्माण होतो. अशा पद्धतीने आलेला पावसाला मुरवून घेणं आणि आपला पूरक ओलावा शेतीतला वाढवणं की जेणेकरून आपण पेरणी केल्यानंतर त्याची उगवण थांबणार नाही किंवा उगवण झाल्यानंतर त्याची वाढ थांबणार नाही आणि उरलेलं उर्वरित पाणी शेततळ्यामध्ये जमा करून ते एक पूरक जेव्हा 2 पावसातला कालावधी वाढेल त्यावेळेस एक आपलं संरक्षित ओलितासाठी वापरणे, या पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यांना यावर्षी आपल्या पावसाच्या पाण्याचं नियोजन शेतामध्ये करणं गरजेचं वाटतं. नक्कीच खूप अत्यंत महत्त्वाच्या अशा तुम्ही आता सूचना म्हणा किंवा काही संदर्भ अत्यंत उत्तम पद्धतीने सांगितलेत. मला आशा आहे की जास्तीत